हाय, अशाच प्रकारे मी आता मुंबईसाठी ट्रेन पकडत आहे. सो मी आता उरणमध्ये आहे. हा आहे उरणचं स्टेशन जो नवीन झालेला आहे. आता जस्ट माझी ट्रेन आहे मुंबईला जायला. सो भेटू आपण नंतर. अशाच प्रकारचे स्टेशन आहे, बघू शकता. ट्रेन लागलेली आहे आपल्या मुंबईला जायला. पण लेडीज डब्याकडे जात आहोत, बघू शकता. घाई आहे कारण 1 वाजताची ट्रेन आहे. आता 12:53 झालं आहे. आपण लेडीज डब्यात चढलेलो आहे. पूर्णपणे ट्रेन खाली आहे कारण हा उरणचा सगळ्यात लास्ट स्टॉप असल्यामुळे ह्या ट्रेनमध्ये सध्या अजून कोणी नाही. आणि त्याच्यामध्ये सुद्धा सगळे कामाला असतात दुपारच्या टायमाला, त्यामुळे सुद्धा ही ट्रेन पूर्ण खाली असते. आणि पुढच्या स्टेशनपासून तर भरेलच थोडीफार. नवीन झाल्यामुळे लोकांचा ट्रॅव्हलसुद्धा, म्हणजे बसने बोला, अदरवाईज ट्रॅक्स वगैरे पण असतात अवेलेबल. सो त्यानेसुद्धा हा ट्रॅव्हल होतो. त्याच्यामुळे काही लोकांना जमतं ट्रेननी यायला, काहींना स्टेशनपासून लांब असतं. सो काय लोक त्यांनी ट्रॅव्हल करतात आणि काही लोक ट्रेनने. त्यामुळे उरण साईडला एवढी काही गर्दी नसते मुंबईसारखी की ट्रेनमध्ये बसायलासुद्धा जागा नाही आहे. इथपर्यंतसुद्धा अशी परिस्थिती नाही आहे. त्यामुळे इथे बिनधास्तपणे बसून आरामात हवेशीर बघत आपण जाऊ शकतो. अशाच प्रकारे विंडो सीट आपल्याला भेटलेली आहे आणि आपण बसलेलो आहे. जे कोणी उरणचे असतील त्यांनाही नक्कीच माहिती असेल की स्टेशन आपल्या उरणपासून किती अंतरावर आहे. रिक्षा, अदरवाईज आपली स्वतःच्या गाडीने आपण येऊ शकतो. कारण स्टेशन उरणच्या थोडंसं बाहेर असल्यामुळे लोकांना येणं थोडंसं अवघड होऊन जातं. पण ज्यांच्याकडे गाडी आहे ते करेक्ट टायमालाही पोचू शकतात. त्यामुळे उरणमध्ये राहणाऱ्यांना नक्कीच ही गोष्ट माहिती असेल. पण काही गोष्टी ट्रेन झाल्यामुळे इझी पण झालेलं आहे. लोकांना ट्रॅव्हल करणं इझी झालेलं आहे. आपली ट्रेन आता अशाच पद्धतीने चालू झालेली आहे, बघू शकता. पुढच्या स्टेशनपासून आपल्याला भेटेलच. कारण जाण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उरण असं आहे की एक प्रकारे ती सिटी पण आहे आणि विलेज पण आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी आहे ना रश होणं इम्पॉसिबल आहे. इथे लोक कमीत कमी असं ट्रॅव्हलही होतो, म्हणजे लोक ट्रॅव्हल करतात, इतका नाही. मॉर्निंगला होतो एकतर, आणि दुसरं म्हणजे एकतर इव्हिनिंगला जास्त करून तुम्हाला दिसेल. पण इथे गर्दी मोस्टली करून नसते ट्रेनमध्ये. त्यामुळे माणूस हा आरामात आपला मुंबईचा प्रवास, कारण ही ट्रेन फक्त आपल्याला एकतर बेलापूर नाहीतर नेरूळ ह्याच ठिकाणी ती थांबली जाते. पण आपली ट्रेन आहे उरण टू नेरूळ आणि इथे स्पेसिफिक असं आहे की 1-1 तासांनी ट्रेन आपली सुटते उरणवरून. त्यामुळे करेक्ट 1 तासांनी आपल्याला दुसरी ट्रेन भेटणंच आहे. नाही तर आपल्याला 1 तास थांबून दुसऱ्या ट्रेनची वाट बघावी लागेल. त्याच्यामुळे ही एक अशी एक म्हणू शकता अडचण असू शकते, किंवा लोकांचा बोलू शकता एक मिस झाल्यानंतर जी दुसरी ट्रेन भेटेल त्याच्यातला होणारा टाईमचा जो वेळेचं हे राहत नाही कधी की लोकांना वाट बघावीच लागणार 1 तास.
त्या व्यतिरिक्त लोक एकतर मग बसने ट्रॅव्हल करतील, त्याच्यातसुद्धा बस भेटली वेळेवर तर ओके, नाही तर मग ट्रॅक्स ते 50 रुपये घालून जावं लागतं नेरूळ ह्या ठिकाणी, आणि मग तिथून CSTची आम्हाला ट्रेन मुंबईसाठी पकडावी लागते. सो मी आज जाणार आहे. तुम्हाला वाटत असेल ही सांगते मी मुंबईसाठी चालले, पण मी मुंबईमध्ये मी माझ्या आईच्या घरी चाललेली आहे. सो माझी आई ही मुंबईला राहते आणि माझं लग्न झाल्यामुळे मी उरणला शिफ्ट झालेली आहे. त्याच्यामुळे उरण टू मुंबई हा माझा प्रवास असतो. असा डेली नाही, फक्त आज भेटायची इच्छा झालेली आहे. सो आज मी चाललेली आहे. त्याच्यामुळे भेटूच आपण परत. या ठिकाणी खूप ट्रेनचा आवाज असल्यामुळे इथे म्यूट पण केलेलं होतं मी. त्यामुळे मी फक्त आता रेकॉर्डिंग फक्त व्हिडिओज काढते, रेकॉर्डिंग होत नाही आहे माझा आवाज. त्यामुळे इथे शांतपणे बसून आज तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. हे बाहेरचं जे हिरवळ आजपर्यंत नष्ट होत चाललेली आहे, ही झाडी नाही आहे. त्याच प्रकारची झाडी आपल्याला ट्रेनमधून जाताना मी तुम्हाला दाखवत आहे की ते किती हिरवळ आहे, जे आपल्याला आजच्या काळामध्ये जी भेटणं मुश्किल होते आहे. झाडं भरपूर प्रमाणात, या प्रमाणाची किती झाडं इथे आहेत, कारण इथे गारवा पण तेवढाच आपल्याला जाणवतो. सो इथे मी शांतपणे आपला ट्रेनचा आवाज इतका होतो कारण त्याच्यामध्ये आपलं व्हॉईस हा रेकॉर्ड होत नाही. बघू शकता हे आता स्टेशन आलेलं आहे. शेमटी कार म्हणून स्टेशन आहे. सो याची क्लीननेस बघा, म्हणजे स्टेशनचे किती चांगल्या पद्धतीने ठेवलेले आहे तिथे स्टेशन्स. एकदम क्लीन, इकडचे स्टेशन एकदम क्लीन आहे. बघू शकता अशाच प्रकारे वडाळ्याला मी आता बेलापूरला उतरून CSTसाठी ही उरणची ट्रेन आहे. सो आता मी इथून उतरून CSTसाठी ट्रेन पकडत आहे. मला मुंबईला जायचं आहे, त्याच्यामुळे आम्हाला ट्रेन चेंज करावी लागते. मी आता लास्ट डब्याच्या लेडीजच्या चाललेली आहे. आता CST म्हणून एक आता ट्रेन येईल. CSTवरनं मला चुनाभट्टी या ठिकाणी जायचं आहे. सो चुनाभट्टीला मला उतरायचं आहे, त्याच्यामुळे CST ट्रेन मला पकडायची आहे. खूप गर्दी आहे ट्रेनला, बघू शकता. ही आता उरणवरून आलेली ट्रेन आहे. सो ही परत 1 तासांनी उरणला जाणार आहे, बघू शकता.
ट्रेन आलेली आहे, सो आपल्याला पकडायची.